हॅलो गाईज, Welcome बॅक टू आवर चॅनल. मित्रांनो, आज आम्ही आलोय यॉर्कला. यॉर्क आणि भाई एवढी थंडी आहे खूप जास्त थंडी आहे. हा, आणि आता जस्ट पाऊस पडून गेला, पण हा. खूप जास्त थंडी आहे इथे. आम्ही जस्ट पोहोचलोय. आम्ही ट्रेनने आलो. पहिला डायरेक्ट ट्रेन नव्हती. पहिला आम्हाला 2 बस चेंज करायला लागल्या आणि मग आम्ही ट्रेनने आलो. ट्रेनमध्ये वाटतं अर्धा तासात पोहोचलो. थोडं लांब होतं पण पोहोचलो फास्ट. एक्सप्रेस ट्रेन पकडलेली. तर गाईज, मला वाटतं यॉर्क, मी खूप जागेवर ऐकलेलं की यॉर्क एकदम ब्युटिफुल सिटी आहे. आणि तिथे ब्युटिफुल खूप सारे प्लेसेस आहेत जिकडे आपण हा. विजिट करून बघू शकतो काय आहे आणि काय एकदम नाही. असं एन्शंट वाईब देतं, एन्शंट फिलिंग देतं. तर आम्ही यॉर्कचं स्टेशन पहिला तुम्हाला दाखवतो. यॉर्कचं स्टेशन आम्ही पण खूप त्याच्या मस्त आहे. एक्झॅक्ट समोरच उभे आहे. हां गाईज, हे आहे यॉर्कचं स्टेशन. यॉर्क खूप मस्त आहे स्टेशन, पण एकदम सुंदर. यॉर्क आणि सुंदरी जाम थंडी वाजते. आणि गायत्री आज खूप मस्त दिसते. तिने अजून प्रॉपर तिचं आउटफिट नाही दाखवलं आहे, कारण थंडीच एवढी आहे. थंडी आहे. ती विदाऊट जॅकेट नाही राहू शकत आता सध्या तरी, पण आता थोड्या जॅकेट काढून दाखवेल. आणि यॉर्क गाईज मस्त आहे एकदम. सॉलिड. आता आम्ही जातोय कुठेतरी, जातोय आता गुगलवर सर्च करणार आणि जाणार. इथे गाईज एवढी एक्स्ट्रीम थंडी आहे की आम्हाला समजत नाही. आम्ही इथे फोटो काढणार आहे, कसं काढणार आहे, काय काढणार आहे मला माहिती नाही. इथे मी जॅकेट घातलंय. मला वाटतंय की अजून 2-3 जॅकेट लागणार, पण मी एकच जॅकेट घेऊन आली आहे. आणि भूषणचा आउटफिट एवढा मस्त आहे आजचा. आणि त्याच्यावरती जी घालणार आहे मी. जीचं इनिशियल आहे. जी आहे बघा, कॅपवर पण कॅप जी. भूषण फुल माझे इनिशियल घालून फिरतोय इकडे यॉर्क मध्ये. जी बॉ. हे बघ, इथे एक गार्डन आहे, पण तिकडे कोणच दिसत नाहीये आतमध्ये. हा, entry नाही माहिती वाटतं. की एंट्री आहे की नाही. नाही आहे वाटतं एंट्री. तर आता आम्ही जातोय. पण काहीतरी मस्त वाटतं गार्डन इथे. भाई मस्त प्लेसेस आहेत सगळीकडे. असं वाटतं सगळीकडे उभं राहून फोटोज काढत बसू, एवढे मस्त मस्त जागा आहे. आम्ही जातोय आता म्युझियम मध्ये. आता इथे एक रेल्वे म्युझियम आहे, नॅशनल रेल्वे म्युझियम आहे. तर तिकडे चाललोय आम्ही. तर तिकडे बघतो आता काय काय. मला वाटतं ट्रेन्स वेन्स असणार तिकडे, एकदम एन्शंट काळातल्या. आणि जिथे फ्री आहे आम्ही फक्त तिथेच जाणार आहे. जे फ्री म्युझियम आहे तिकडे जाणार आहे. तिकीट साठी पैसे वेस्ट भाई जाम महाग आहे. 17 पाऊंड 20 तर पाऊंड. आम्ही डिसाईड केलंय की जे फ्री वाला असेल तिकडेच आपण विजिट करायचं. आणि तसं पण नॉर्मली पण इथे खूप जागा आहेत फिरायला जे फ्री आहे. तेच ना. तरी तसं पण म्युझियम मध्ये वगैरे असं एवढा काही इंटरेस्ट नाही आहे आम्हाला. पण बघूया काही जे फ्री आहे तिकडे जाणार. इंटरेस्टिंग असलं तर. ते आता बघूया रेल्वे म्युझियम मध्ये काय आहे, आम्ही दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. आणि गाईज, हा आहे रेल्वे म्युझियमची एंट्रन्स. म्हणजे असा हा अंडरग्राउंड आहे जिथून आम्हाला जायचं आहे आतमध्ये. मला माहिती नाही पुढे काय आहे. भोगदा आहे, भोगदा इथे कुठला तरी. भोगदा. तर बघूया कसं आहे काय आहे ते. हा कुठे घेऊन जातो हा भोगदा आम्हाला. गाईज, आता आमचे फोटो आणि व्हिडिओज काढून झालेत. इथे हे मस्त जागा आहे, ही बघा अशी वॉकिंग पूर्ण वॉकिंग एरिया आहे. तर तिथे एकदम असं ऊन पण पडलंय. मग मी हे माझं जॅकेट पण काढू शकते जिथे मला थंडी नाही वाजणार. कारण मी 1 पीस घातलाय. तर इथे एवढी थंडी आहे की मला खूप थंडी वाजते. कारण की फोटो काढायला मला जॅकेट सगळं काढायला लागणार. तर आम्ही आता काढले आहेत व्हिडिओज आणि फोटोज. विंड कमी आहे इकडे. भूषणचे फोटोज टॉप क्लास आलेत, सॉलिड आलेत. रेल्वे म्युझियम. आता आम्ही चाललोय रेल्वे म्युझियम मध्ये. तर आता बघूया तिथे कसं काय आहे, आम्हाला माहिती नाहीये. तर जिथे चांगला बॅकग्राऊंड दिसतो तिथे आम्ही ट्रायपॉड लगेच उभा करतो. हा, आणि इथे हे क्लाउड्स आहेत ना जे दिसत आहेत वरती, ते असे मध्येच येतात. तात्पुरती तिकडे पाऊस पडतो, मग परत पुढे जातात आणि परत नॉर्मल वेदर होऊन जातं. आणि आता हे जे ऊन आलंय तिकडे, ते ऊन थोड्या टाइम साठीच येतं आणि मग ते पुढे जातं. ते क्लाउड्स पुढे जातात. विंड असते ना खूप सारा. आणि पूर्ण टाइम फक्त विंड असते. विंड हे बघा. पावसाचा माहोल तर झालाय. इकडचं वेदर आणि वेदर फोरकास्ट पण एकदम ॲक्युरेट आहे. जर त्यांनी सांगितलं 2 वाजता पाऊस पडणार तर पडणार, 11 वाजता पडणार तर पडणार. इकडचा वेदर आणि माझा बिहेवियर कधी पण चेंज होऊ शकतो. अजिबात प्रेडिक्टेबल नाही. बिहेवियर नाही, मूड बरोबर. सावध असतो. कधी सगळं कॅरी करतो आणि शांततात असतो. वेदर साठी पण ठीक, गायत्रीसाठी पण ठीक. हा, आणि इथे बघा किती मस्त फ्लावर्स आहेत. इथे प्रत्येक वॉकिंग एरियामध्ये काय मस्त गार्डनिंग केली आहे त्यांनी. त्या लोकांनी मस्त फ्लावर्सची सगळीकडे. असं एकदम वॉक करायला पण चांगलं वाटतं. हा यार, खरं. एवढ्या मस्त प्लेझंट जागेवर मला आवडतं जायला, पण ह्या थंडीमध्ये मी नाही जाऊ शकत. मला असं एकदम फुल प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं सगळं.
भूषणला पण थंडी वाजते, पण भूषण असं ऍक्टिंग करतं. हे माझे हात वॉर्म आहेत, थंड हा नाही. मग ठीक आहे. मी तर माझे मला जर थंडी वाजते तर मला माझे हात वॉर्म मी तर माझी बिन्नी, माझे ग्लव्स सगळं कॅरी करते. इकडचे लोक मला वेडे समजतील यार. कसं लोक वेडे कशी समजतील? लोकांना वाटेल की थंडी वाजते. एकतर मी या वन वेडे लोकांना पीसच्या थंडी वाजते का? एकतर मी वन पीस घातलाय, पण चांगला दिसतोय तो वन पीस खूप. पण त्याच्या आतमध्ये थंडीमुळे तिने थोडेसे थंडीमध्ये लेयर्स मी घातले. लेयर्स घातले आतमध्ये, त्यामुळे तो वन पीस. एक्सपेक्टेशन्स प्रमाणे नाही आहे. आणि मी ते रिस्क नाही घेऊ शकत ती फ्लीस काढायची, कारण की एवढी थंडी आहे. मी तो अर्ध्या टाइममध्ये बर्बाद. बरबादी. थंडी तर आहे भाई यॉर्क मध्ये. पण थोडं अजून नॉर्थ साईडला आलोय आम्ही. अजूनही वरती आहे. आम्ही ऑलरेडी नॉर्थ मध्ये, हे थोडंसं अजून नॉर्थला आहे. बापरे, मग जास्त स्कॉटलंडला थंडी तर आहे. वाट लागेल माहितीये का? स्कॉटलंडला जायचा विचार आहे आमचा, पण मुश्किल आहे. खूप जास्त एक्सपेन्सिव्ह पण होणार आणि खूप लांब पण आहे आणि काय नाही, जाऊ शकतो. फुल थंडी. गायत्री 5-7 लेअर तरी घालायला लागते तिला. बापरे, पण खूपच खूपच थंडी थंडी आहे आहे. तिथे. तर इथे विचार करा, विदाऊट स्नो एवढी थंडी आहे, तर नॉर्मली स्नो मध्ये म्हणजे किती थंडी स्नो आहे? मध्ये किती थंडी असेल. सॉरी. होतं कधी तरी. तुम्हाला एक सांगतो. आम्ही ना, मी भूषणला सांगितलं की इथे येताना माईक कॅरी कर, मग कसं आपण व्लॉग वगैरे सगळं बोलत वगैरे आपण सगळं बनवू शकतो. तर माईक आम्ही कॅरी केलेत, पण अजिबात कामाचे नाही ते ते माईक माईक इकडे UK मध्ये अजिबात कामाचे नाही आहेत, कारण की इकडे एवढी शांतता आहे. सगळीकडे एकदम पिन ड्रॉप सायलेन्स आहे, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. इकडे ना गाड्या हॉर्न वाजवतात ना काहीच नाही. घरात नॉर्मल घरात गिळतो ना, त्याचा पण आवाज येतो. नॉर्मल घरात आपण स्वॉलो करतो, असं ते सलायवाचा पण असं आवाज येतो. परत पोटात आपल्या काय चाललंय त्याचा पण आवाज येतो, कारण इथे तर फॅन्स नाही आहेत. आपल्या इकडे तर आपल्या विदाऊट फॅन चालू करता आपल्याला झोप नाही येत, पण इथे फॅन वगैरे काहीच नाही आणि खूप थंडी असते. उलट घरात जास्त थंडी असते, बाहेर कमी असते. आणि माईकची आम्हाला गरजच नाही आहे, कारण आम्ही बोलतोय जे ते एकदम प्रॉपर आणि क्लिअर ऐकायला येते, एकदम प्रॉपर. आम्ही आमचा रूम टेम्परेचर 30 डिग्रीवर ठेवून 30 डिग्री. आपल्याला आपल्या इंडियामध्ये 24 डिग्रीवरती जरी AC गेली तर आपल्याला एवढं थंडी वाजते. इथे भाई साब, इथे ते 24 डिग्रीवरती आम्ही हीटर ठेवून आलोय, म्हणजे 30 डिग्रीवर ठेवून आलोय, कारण की घरी गेल्यानंतर थंडी वाजते. घर जास्त थंड असतं. घर जास्त थंड असतं कम्पॅरेटिव्ह बाहेर मध्ये असं ऊन वगैरे पण येतं, पण त्या ऊनच्या चालीमध्ये मी नाही फसत, कारण की ते ऊन जरा पण काही कामाचं नाही आहे. त्याच्यामध्ये पण विंडीच असतं सर्व. हे बघा काय मस्त फुल फ्लावर्स, आणि ते पण एकदम कलरफुल फ्लावर्स असतात. असं नाही की असं एक पर्टिक्युलर कलर आहे आणि त्याच्यानीच सगळे मेंटेनन्स भाई प्रॉपर ठेवतात. प्रॉपर मेंटेन ठेवतात सगळं एकदम सिस्टमॅटिक आहे. थूक पट्टी नाही अजिबात करत, कामचोरी पण नाही करत. लोकांकडून पैसे पण टॅक्स पण तेवढाच घेतात, पण चांगलं काम करतात एकदम. तेच ना. इकडच्या लोकांना आता बोल. इकडच्या लोकांना 40% टॅक्स द्यायला लागतो आपल्या सॅलरी मधून, म्हणजे अर्ध्याहून थोडीशी कमी सॅलरी तर गव्हर्नमेंटचीच आहे. इकडचे जे काम करतात त्यांना, पण गव्हर्नमेंट जरा काम पण चांगलं करतं. करप्शन कमी आहे, पण इकडे टॅक्स खूप द्यायला लागतो. पण ते लोक टॅक्स घेतात, पण त्याचं वर्थ पण आहे, कारण की त्यांचं कामं पण चांगली आहेत. बोला सगळं बोला, फॅसिलिटीज बोला. इकडचं हेल्थ केअर पासून सगळं फ्री आहे सगळ्यांना. थोडंसं टॅक्स मधून कट होतं ते सगळं, पण मला असं वाटतं की इंडियामध्ये जे हेल्थ केअर सिस्टम आहे ते जास्त बेटर आहे कम्पॅरेटिव्ह टू इकडे, म्हणजे कुठले पण फॉरेन कंट्रीज. इकडे हेल्थ केअर एकदम बकवास आहे. आणि पहिली गोष्ट तर इकडे एवढी लोक आजारी पडत पण नाही, कारण की इकडचं वेदर आणि एवढं फ्रेश आहे. खातात पण, आणि काय मिलावट मला नाही खात ना. आणि इकडचे जे 80-90s मध्ये ते पण भाई फुल एवढे फिट आहेत की ते, म्हणजे आता पण वॉक वगैरे करायला जातात, रनिंग वगैरे करायला जातात. आता जस्ट आम्ही गार्डनिंग करतात, काय ना काय. आता जस्ट आम्ही यॉर्क स्टेशन वरती बघितलं की 2 एजेड होते ते दोघं पण. किती असतील माहित नाही, बघितलं मी नाही बघितलं. तू बघितलं? त्या दोघांना नाही बघितलं म्हातार. ते असतील भाई 60-70च्या वरती असतील. ते दोघं पण सायकलिंग करत होते, प्रॉपर सगळं सायकलिंगचा जो कॉस्ट्युम असतो ते सगळं घालून ते लोक सायकलिंग करत होते. आणि मी तर ते सायकलिंग वाले ते एजेड होते भाई, खूप लांब आलेले ते लोक सायकलिंग करतात. ते लोकांनी ते वेट करत होते ते. मिनिमम 75 तरी असणार, 75 असणार मिनिमम. 70-75. आणि आपल्या इकडचे म्हातारे जातील का सायकलिंग करायला? घरी बसून टीव्ही बघणार. 15 मिनिट ना. ड्युअल कॅमेरा
आणि गाईज हे बघा आम्ही पोहोचलो आहे रेल्वे म्युझियममध्ये. काय माहिती हे अशी ट्रेन काहीतरी आहे जी फुल फिरवते सगळीकडे. आता आम्हाला माहिती नाही कशी फिरवते काय, आता बघूया. आणि हे बघूया फ्री आहे की ह्याला पैसे द्यावे लागतील की काय. पैसे द्यायला लागणार तर आम्ही इकडून सरळ कल्टेश. हे पण आहे म्युझियम गार्डन सुद्धा आहे, ते पण मस्त आहे, तर तिथे पण जायचं आहे आम्हाला. हां मला वाटतं म्युझियम गार्डन्स मध्येच घेऊन जाते ही ट्रेन, बघूया वाटतंय मला. आपल्याला समजेल. हा मला वाटतं लहान मुलं पण आली आहे ट्रेनची तिकडे, तिकीट असणार मला. स्कूलची मुलं आली आहे तिकडे आपल्या मला वाटतं ट्रेनची हँगिंग तिकीट असणार. खाली बघ चिखल. हँगिंग गार्डनच्या पिकनिक सारखी. हा बाई. तर आम्ही आता आलो आहे रेल्वे म्युझियममध्ये आणि आम्ही त्यांना विचारलं की कसं काय आहे वगैरे, तर ते बोलले की ते ट्रेनचं काहीतरी 5 पाऊंड pounds ईच each पर्सन आहे. आणि मग आम्ही विचार केला की आम्हाला नाही जायचं आहे, तर आणि हे guys, त्यांनी दिले आम्हाला म्युझियमची तिकीट. म्युझियमची तिकीट फ्रीमध्ये. हे फ्रीच आहे, हे फ्री आहे. हे फ्रीच आहे. आणि त्यांनी विचारलं की काय डोनेशन वगैरे करायची आहे का. आम्ही बोललो आम्हालाच द्या डोनेशन भाई, आम्ही काय करू, आम्ही गरीब आहे, तुम्ही द्या. ट्रेन सॉलिड. थांबा दाखवते. भाई साहब रेल्वे म्युझियम रे. ह्यांनीच आणली आहे ट्रेन आपल्या इंडियामध्ये. माहिती आहे ना तुम्हाला? गाईज ही एकदम एन्शंट काळातली ट्रेन आहे, टोपाज नावाची. टोपाज ही काहीतरी परत मध्ये आली आहे. आणि ही सदर्न ट्रेन आहे, काय ते सदर्न रेल्वे. बाय का मस्त मस्त ट्रेन आहेत. आज आम्ही दाखवणार तुम्हाला ट्रेन्स खूप साऱ्या ट्रेन्स. आता बघूया अजून किती काय. अरे बॉक्स हिल बघ, ट्रेन बघा भारी आहे. पहिला का ट्रेन आहे यार, इथे सेकंड क्लास फर्स्ट क्लास एकदम जुन्या काळातली ट्रेन आहे. ही बघ कसली भारी आहे. हा ना, हा ना, सेम आहे. बँड्रा टर्मिनसचाच फील आहे. इथून ये भाई, मस्त आहे रे ट्रेन. ही बघ आधीची कशी होती. काढूया, कसं काढूया. लिव्हरपूलची ट्रेन. ही ट्रेन कमी आणि वेंडी हातगाडी जास्त वाटते. हा रे, एन्शंट टाइमवाले ट्रेन्स. ह्या बघ टँकर. हा पण एन्शंट टाइमचाच आहे. हा बघ लिव्हरपूल 1830ची आहे ही. 1830 म्हणजे रेल्वे कोचेस ही अशा असायच्या तेव्हा. हो अरे, पण आतमधलं इंटिरियर मस्त आहे. ओपन नाही करू शकत. हा, इथून आतमधला सोफा मस्त आहे भाई. आणि ही आहे युनायटेड मिल्क ग्लास. ही 1937ची आहे, मिल्क वॅगन. भाई इथं कचरासारखा ट्रेन आहे, एक एक करून दाखवतो तुम्हाला. तरी इंटरेस्टिंग आहे. रॉकेट नाव आहे याचं. हे ट्रेनसारखं ट्रेनच आहे, पण हे आहे एगेनोरिया काय माहिती याचं भाई. यांचे प्रोनाऊन्सिएशन काहीतरी भलते असतात, काही समजत नाही. जाऊ बेबी बघते. तिला ट्रेन आवडले आहेत फुल वन साईड. हे बघ ट्रॅम वे वॅगन अर्ली. हे बघ हातगाडी. भाई ट्रेन नाही, हातगाडी आहे. पण ही ट्रेन सारखीच चालायची. हे बैलगाडी किंवा घोडागाडी. कॅमलिंग्टन कॉलेरी शाल्डन. हां, आपलेच सगळं चोरी करून आणलंय सालन. आपल्या इथून चोरून सगळं बर्बादी केली आपल्या देशाची. ही फर्नस रेल्वे. भाई भारी आहे. हे काय सगळे रेल टॅक्स आहेत वाटतं. ते असतात ना स्टार्टिंगला लागतात. हे बघ स्टारफोर्ड अँड मोरेटन वॅगन. ट्रेन सारखाच वास येतोय. हां, काय तिला उलटी होणार आहे म्हणजे लवकरच. भाई वॅगन, हे वॅगन सगळे लिहिले. वॅगनर ह्याच्यावरून तर नाही नाव पडलंय. ती पण हातगाडी सारखीच आहे वॅगनर. गाईज ही ट्रेन बघा. ट्रेन दाखव. ट्रेन मी बोलते फक्त. ही फुल अशी 1898ची ट्रेन आहे ही. हॉन्टेड वाटते. यूज केलेली ट्रेन आहे, मतलब यूज केली आहे ही ट्रेन. हां, 1898. सीट्स दाखव त्यांना. थोडं हे करून. आणि पडदे पण सीट दिसत आहेत का. पडदे पण बघा कसे थोडे फाटले आहेत, म्हणजे खूपच जास्त जुनी झाली. हां, ही जुनी झाली. हिचा एकदम भंगार झालाय. भंगाराला दिलं तर थोडे पैसे देईल भंगाराला आपण. तीच आणून ठेवली आहे रेल्वे म्युझियम. साखळ्या बघ कसल्या आहेत, जबरदस्त. उचलणार नाही. बापरे, जाम आहे. हे बघ बॉक्स. अरे भाई लाकडाची रेल्वे रे. दिस रेल्वे इज मेड ऑफ वुड्स. 20 टन रिटर्न टू जिअर नॉन कॉमन युजर. ही बॉक्सिल मला आवडली. ही मस्त आहे. ही जाम मस्त आहे. ही तर ट्रेन बघ मरूनवाली. भाई ही बघ एरोप्लेन सारखी ट्रेन आहे भाई.
इथे एरोप्लेन सारखी ट्रेन आहे मा कसम. आणि त्याचं नाव काहीतरी आहे. हा इथे इथे आहे ना Duchess of Hamilton. डचेस ऑफ हॅमिल्टन. बाय भारी आहे. Duchess of Hamilton. Duchess of- डचेस ऑफ हॅमिल्टन. भाई मस्त रे एरोप्लेन सारखी ट्रेन आहे ही. जबरदस्त असणार. त्याच्या काळातली वंदे भारत असणार भाई. त्या काळातली वंदे भारत असणार आहे कन्फर्म एकदम. याची तिकीट खूप महाग असणार मला असं वाटतं. ही पण मस्त आहे रे लिव्हिंगस्टन थॉम्सन. ही बो मस्त आहे पण याच्यात जागा कमी आहे. याला फक्त ही हा वेगळ्या कामाची आहे. नाही ही स्टार्टिंगचं आहे. स्टार्टिंगचं इंजिनचं असतं ना तो पार्ट आहे. हे बघ ना स्टार्टिंगचा पार्ट आहे. त्यानंतरचं पार्टची बोगी नाही. बोगी त्यांनी तोडल्या 1885ची आहे. ही पण एकदम भंगार झालेली वाटते. 1851ची आहे तर एकदम भंगार झाली आहे पण ठीक आहे. ही आवडली आहे. ह्याच्या आतमध्ये जायला भेटलं असतं तर मजा आली असती. आतमध्ये जाऊ नाही शकत आहे. हे काय काय समजत नाही. ज्याला माहिती असेल त्यांनी प्लीज आम्हाला कमेंट करा भाई काय आहे समजत नाही आम्हाला. आम्हाला गोळा घातलेला का? काय माहित भाई. पाईप वाईप मस्ती करते लगेच मस्ती करते. चुप रे. अरे तिकडे प्लेनचं पण आहे देवाला पण ही बघ कसली भारी आहे. रेल्वेज बघ. हे ब्रिटिश रेल्वे भाई साहब मस्त आहे ही पण. हे कॅफे वॅफे आहेत सगळे भाई. ही प्रिन्स विल्यमची ट्रेन आहे भाई साहब. हे सगळ्यात अमीर माणसाची ट्रेन आहे इकडे. मस्त ट्रेन आहे रे ही त्याच्यासाठी. नाही प्लेनवाली नाही वेगळी आहे. इथे पण आहेत कुठल्या कुठल्या. इथे ट्रेनमध्ये बसून खायला देणार नाही ते लोक. ही कुठली तरी भारी आहे. अरे ही कुठली ट्रेन आहे रे. जाऊ शकतो वाटतं त्याच्यात. नाही जाऊ शकतो. हां भाई सेम बुलेट ट्रेन सारखी आहे रे. नाही आतमध्ये कोण नाही. हे बाई याच्या आतमध्ये टी व्ही चालू. जाऊ शकतो ना मी तुला बोललो तर. हां आतमधून ही ट्रेन विभा बुलेट ट्रेन सारखा फील आहे रे. काय जबरदस्त आहे रे. वंदे भारत. हां ही प्रॉपर वंदे भारत वाटते भाई. काय जबरदस्त आहे. नाव थांब. हिचं नाव आहे शिनकान्सेन. 1976ची आहे ही. ही वाटतं ओकासा ते टोकियोची आहे. टोकियो ओकासा रूट सराउंडिंग शिनकासा रूट्स. भाईचा विलय लांब जायची इकडची नाही ती. ह्यांनी टोकियोमधून ढापून आणली ही ट्रेन. टोकियोमधून वेस्ट जपान रेल्वे लॉन्च. भाई वेस्ट जपानचे ढापून आणली रे. का चोर आहेत रे ब्रिटिश लोक. चोरटे आहेत एक नंबरचे. चोरटे लोक आहेत चाले एक नंबर. ट्रेनचा एंट्रन्स एकदम फ्लाईट सारखा आहे रे आणि मस्त आहे. मस्त आहे. फ्लाईट सारखीच आहे रे एकदम. हा जबरदस्त ट्रेन आहे रे. ही स्टोरी लागली. हे बघा जपानीज मध्ये लिहिलं सगळं इकडे. हिरोशिमा. हे बघ जपानचे ढापून आणले यांनी ट्रेन. सारे चोरटे. आम्ही आता इथे बँड्रा टर्मिनसवर आमचा नाश्ता करतोय. लंच सॉरी. आम्ही नाश्ता घरून करून आलेलो. आम्ही लंच करतोय आता. आम्ही सँडविच घेतलेले बनवलेले ही बघा ही ट्रेन आणि त्याच्या बाजूलाच हा कॅफे आहे. भाई इथे लहान पोरांचं काहीतरी आहे. हे लोक ड्रॉइंग काढते. हे लोक स्कूलकडून आलेत मला वाटतं. काय ते ड्रॉइंग की काय करतात काय समजत नाही. सगळे झोपले तिथे लादी रस्त्यावर. इथे खाली पण आहे. काहीतरी ड्रॉइंग करतात की काय समजत. हां ड्रॉइंग करतात. टॉप व्ह्यू. आम्ही वरती आलो इथे शिडीने चढून. ही पोरं इकडची बघतो ते आपण हातात टाकतोय पेन्सिल. ही गाईज ही ट्रेन मलाड स्टेशनला
मलाड स्टेशनला जाणारी ट्रेन आहे. आम्ही बसू. गायत्री ओ भाई मस्त आहे यार. इथे काहीतरी छोटूसा मॉडेल. इथे मॉडेल आहे बघा. मस्त हे आहे. कसं किती मस्त रेल्वे बिल्ड ट्रॅक्स. केलं असं खरंच वाटतंय. नाही हे कसे रेल्वे ट्रॅक्स वगैरे पण बघ ना कसे मस्त केले आणि मस्त वाटतंय. हे छोटी घरं परत झाडं. झाडं. हे बघ ही मोठी रेल्वे. हे बघ. ही 12 किती डबे? 5 डब्यांची. 5 डब्यांची Newspaper ट्रेन. Sorry. मस्त आहे. विलेज साईड होती आणि ही थोडी सिटी साईड आहे. सिटी साईडचं हां वगैरे दिसतंय. हे थोडं लीड सारखं वाटतं. इंडस्ट्रियल यार्ड्स हां यार्ड्स मस्त आहेत. काय ना काय भारी आहेत. सॉलिड. आणि इथे काय ना काय ट्रेनचे मॉडेल्स पण आहेत. मस्त ट्रेन आहेत रे. हे बेडवाच आहे रे. मला बेवडाच वाटलं. मस्त आहे. सॉलिड मस्त ट्रेन. केलेत. आम्ही निघालोय ब्रिटिश म्युझियम, रेल्वे म्युझियम मधून. ब्रिटिश म्युझियम. तेच ते ब्रिटिश इथे रेल्वे. मस्त आता ऊन पडलंय तर मला थोडं बेटर वाटतंय खरं. जस्ट 10 मिनिटं आधी पाऊस पडत होता एकदम धपाधप जोरात. आणि आता काय ऊन पाऊस आलंय. पडत होता. आणि सुकलं पण सगळं भाई. आणि सुकलं पण सगळं. काय वेदर आहे. गायत्रीच्या मूड सारखं. काय बोलणार. आणि आता इकडे बघा थोड्या वेळाने परत थंड हवा थंडी चालू होईल. अरे आता थोडं थंड नाही. कमी नॉर्मल आहे. हम्म. पण चांगलं आहे. बघूया आता. चांगलं आहे. आता आम्ही चाललोय. आता इथे एक म्युझियम गार्डन्स पण आहेत. आता काहीतरी म्हणजे चांगली जागा वाटते ती. आम्ही गुगलवर सर्च केलेला. गुगलवर थोडे प्लेसेस सर्च केलेले आहेत. आता त्याच्यात एक म्युझियम गार्डन्स होतं. तर थोडासा वॉक आहे 10-15 मिनिटाचा. तर आता ते पण दाखवू तुम्हाला. आता म्युझियम गार्डन्स इथे असं सगळं लांब आहे तर थोडा वॉक करायला लागतो हा. इकडे. आणि तेवढ्या डिस्टन्स वरती तुम्हाला काय असं भेटणार नाही अशी कुठली गाडी किंवा त्या डिस्टन्स पर्यंत तुम्हाला ती गाडी सोडेल हा. किंवा बस सोडेल. ती म्हणजे ट्रेन होती ना ती तिने सोडलं असतं. पण ती भाई 5-5 पाऊंड 1000 रुपये कोण घालवणार. इथे 10 मिनिटाचा वॉक आहे फक्त. तेच. आणि आम्हाला काय एवढं इंटरेस्ट नाही एवढे पैसे घालवले. तेच ना. कारण इथे एवढं जास्त एक्सपेन्सिव्ह आहे सगळं. त्या म्हणजे जर त्या कन्वर्ट केलं पैशामध्ये- तर हा. एक्सपेन्सिव्ह वाटतं. नॉर्मली तर नाही Normally तर वाटत. नाहीये पण त्या पैशांमध्ये आम्ही घरी पोचू. तेच. ती तिकीट आहे घरी जायची. मग काय. बसची. तर म्हणून आम्ही डिसाईड केलं की नाही जायचं पण तिकडे घरी इन द सेन्स इथून आमच्या घरी इकडच्या. हां सॉरी. आणि रेल्वे म्युझियम मध्ये मजा आली आम्हाला. मस्त होत्या ट्रेन्स चांगलं वगैरे सगळं मस्त होतं. नुसते trains, तिथे सोविनियर्स पण models. होते खूप सारे. पण आम्ही बोललो की नको काय हा. तर ट्रेनचे सोविनियर घेऊन काय उखाडणार. जसं आपल्या इंडियामध्ये टीचर्स लोक हँगिंग गार्डनला वगैरे घेऊन जातात पार्लेजी फॅक्टरीमध्ये वगैरे तसं इकडचे स्कूल्सवाले इकडे रेल्वे म्युझियम मध्ये घेऊन येत होते. आणि इथे त्या लोकांना ऍक्टिव्हिटी दिलेली ड्रॉइंग बुक्स आणि पेन्सिल आणि त्याच्यामध्ये की तुम्ही ट्रेन्सना बघून काढा. हा. तशी ट्रेन ड्रॉइंग करा. काढा नाही सॉरी ड्रॉइंग तेच, ड्रॉ करा. करा ते ट्रेन्स वगैरे. ते काढत होते सगळं झोपून लेटून सगळं काय ना काय करत होते. हा. भारी होते ते. चालेल, लहान भारी. पोरं इकडचे भारी आहेत. भारी आहेत हो. आणि हा. लहानपणी सगळे आवली इकडचे- आहेत. असं हा, वाटतं म्हणजे- तसं थोडे डिसेंट असतील सोफिस्टिकेटेड. अजिबात नाही. साले आवली आहेत एक नंबरचे. हा. जाम आणि उंगलीगिरी करतात. थोडे असे वेगळे आहेत. त्यांचा बिहेवियर आहे ना वेगळा आहे थोडा. हा. आणि ते प्रॅम मध्ये बसून मस्त छोटी छोटी मुलं असे बेबीज हा, नुसते चटरपटर खात असतात चटरपटर साले. खात असतात आणि मस्त आरामात बसून त्यांना माहितीये मम्मी हा. पप्पा माझे ढकलणार आहे मला त्या प्रॅम मध्ये. कोण कोण उतरून स्वतःच्याच स्वतःचा ट्रॅम मध्ये pram स्वतःच स्वतःच ढकलतात. ढकलतं. त्यांना असं कोणतरी घेऊन जाईल माझं प्रॅम. हा. सॉलिड आहेत काल पण होते 2-3 छोटे मुलं गायत्रीसोबत टाइमपास करत होते. चिखलात नुसते खेळत होते. चिखलाने माखलेले. बाप रे भारी होते ते लोक. भारी होते ते लोक कालची मुलं.